सुप्रभात मित्रांनो, आज आहे 1 मे 2026 आणि मी निघालो आहे चांदोली अभयारण्याला भेट द्यायला. पण आजची भेट एक विशेष आहे. मी आज त्या ठिकाणी प्राणीगणनेचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात भाग घेणार आहे आणि पूर्ण रात्रभर मी एका मचानवर बसणार आहे. त्या अनुषंगाने या रात्री मला जे अनुभव येणार आहेत मी आपल्याशी शेअर करणार आहे. एकदम पहाटे पहाटे मला घेण्यासाठी सयाजी ठाकूर माझे मित्र आले आणि त्यांनी माझ्या प्रवासाची सुरुवात एक छानशा डायलॉगने केली. निळू गोष्ट आबाळा एवढी बरोबर. तर त्याच्यामध्ये मकरण तर त्याच्यातला एक डायलॉग आहे तर तो मी ऐकवतो. निळू भाऊ बोलतो, आईला भूकंप होणार म्हणजे होणार. आता तुम्ही सांगा काय हो माझ्या पोरांनी केलं होतं. अहो काहीतरी जगायला काहीतरी द्या म्हणावा, काहीतरी वा निळू बोले. हा निळू बोले जाऊ झाला. नाना पाटेकरची कविता थोडीशी ऐकवतो. कैसे बताओ मैं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो, तरशी निगाहों मेरी पैसे आँखों में मेरी, कितने दिनों के बाद मिलकर यूं लगा कि जैसे रेगिस्तान में बरसात हुई. कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, तरशी निगाहों मेरी पैसे आँखों में मेरी, तुम धड़कनों का गीत हो, जीवन का संग जिंदगी तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताज़ा, हर खुशी में तुम प्यार हो, तुम प्रीत हो मनमीत हो, हफ्ते में तुम यादों में तुम, सांसों में तुम, आहों में तुम, मेरे लिए पाना भी तुम और मेरे लिए खोना भी तुम. जाऊं कहीं देखो कहीं तुम हो वहाँ तुम हो वही. कैसे बताऊँ मेरे लिए तुम कौन, कैसे बताऊँ. या प्रवासासाठी देवशेष शिंदे याची प्रथमच माझी भेट झाली. त्यानंतर निलेश लाळे यांना आम्ही पिकअप केलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पोचल्यानंतर 1 मे असल्या कारणास्तव त्या ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला होता. आम्ही पोचल्यानंतर श्री किरण यादवराव माने सरांनी आमचं स्वागत केलं. मस्त स्पॉट आहे मित्रांनो, तब्येत खुश. आलो आपण नंदू सरांबरोबर आता डेबेवाडीला. जाईल तर खरं. या प्रसंगी सकाळीच आम्हाला भोसेगाव विश्रामगृह येथे चांगल्या प्रकारची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आणि आता जे पाहतोय आपण विश्रामगृह, ते भोसेगाव विश्रामगृह आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या प्रकारची राहण्याची सोयसुद्धा उपलब्ध आहे. विश्रामगृहाचा एरिया आहे. इथे त्यांनी आता डेव्हलपमेंट केलं आहे, तर खूपच सुंदर केलं आहे. इथं बसायला वगैरे जागा आहे. इथं कोणते कोणते प्राणी वगैरे आहेत ते इथं फलक लावलेत. देवशेष आणि निलेश या दोघांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे फेरफटका मारला आणि इथं असलेल्या पोस्टरवरची माहिती वाचून घेतली. यानंतर यांनी टेकडीवर एक चक्कर मारली. या ठिकाणी फिरताना खूपच सुंदर वाटत होतं आणि कोणतं लोकेशन आपल्या डोळ्यात साचून घ्यावं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत होता. याच ठिकाणी आम्हाला एक चांगल्या जातीचा एक सापाचं सुद्धा दर्शन झालं आणि सुरुवात म्हणायला गेलं तर खूप छानच झाली. थोड्याच वेळात मग सगळ्यांना एक इच्छा झाली आणि ती म्हणजे या ठिकाणी एक आठवण म्हणून आपला एक ग्रुप फोटो असावा. तो ग्रुप फोटो काढण्यासाठी आम्ही सर्वजण आनंदाने तयार झालो.
आणि तो ग्रुप फोटो आम्ही त्या ठिकाणी काढला. सुरुवात छान झाली. साप दिसले आता आम्हाला. हो मस्त पळाला आमच्या समोर. हो ब्रॉन्झ बँड. ग्रुप फोटो झाल्यानंतर आम्हाला काही फॉर्म देण्यात आले. त्यावर प्राणी संख्या लिहिण्याचं काम आम्हाला देण्यात आलं आणि मग तिथून पुढं आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. डेबेवाड्यातून आता लेफ्ट साईड. उदवणे घाट रस्ता सुरू झालेला आहे. म्हणतात ना किर्रा झाडी आता. शिकारीची माहिती कळवा. जांभळं वगैरे नाही अजून ना. नाही नाही त्याला काय म्हणतात. तोरणं तोरणं आता एक कधीच खाल्लं नाही. एखादं दाखवा बरं. तसं चांगलं लागतं खायला. काय याची का भाजी वगैरे बनवायचं का असंच खायचं. असंच खायचं. गोड असतं त्यात बी असते असं चुकून खायचं. वा मस्त आहे. हो चांगलंच असते ते की. हम्म. पण ते झाडं काट्याची अवघड काढायला असतं. असल्या उन्हात ती पण गावत नाहीत ना. लेडीजला लाजवल अशी चपाती बनवली आहे. नाही खरंच. आज चांदोली अभयारण्यात व्हिजिट देण्यासाठी आलोय. नाईट सफारी आमची. आम्ही मित्र आहोत तिघजण. आणि खरंच हे पहा चपात्या आहे ना इतकं सुंदर बनवल्यात आणि हे आमच्या बंधूंनी बनवले. आणि आता खावलं तर आम्ही म्हणजे तोडच नाही. हे पाहूनच इतकं तोंडाला पाणी सुटलंय खरंच. आणि वेळ पण भरपूर झाला. तर आता स्वाद घेतो आणि नंतर कळतच तुम्हाला की काय होतं कसं होतं. आता खरं जंगल ट्रेक सुरू झालेला आहे आपला. हा बरी. आज तारीख आहे 1 मे 2026 आणि आम्ही 3 मित्र निलेश लाळे, देवेश शिंदे आणि मी स्वतः नंदू लोंढे आणि आमचे गार्ड आहेत तिथं समोर. आता ही आमची पायपाट चालू झाली. तुम्हाला जंगलाचा खरंच साईडचा किड्यांचा आवाज येत असेल. ह्या आवाजांचा मजा घेणं एक वेगळीच पार्ट आहे. आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि आम्ही आलोय म्हणजे एका मोहिमेत भाग घेतलाय. या दिवशी प्राणीगणना होत असते. आता इथून आम्ही जाणार. आमच्यासाठी एक मचान तयार आहे. त्या मचानावर आम्ही बसणार आणि सकाळी 10-10:30 वाजोस्तवर त्या मचानवरनं खाली उतरणार नाही. रात्रभर आम्ही अंधारात, कुठल्याही प्रकारचे लाईट नाही, अशा परिस्थितीत आम्ही तिथे पाणी पिण्यासाठी कोणते कोणते प्राणी कोणत्या कोणत्या वेळेत येणार या सगळ्यांची नोंद ठेवून ते उद्या आम्ही फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडे जमा करणार. रात्रीचं हे कामकाज आहे. आणि हे असं किर्र अशी झाडी आहे. आता तुमचं नाव काय म्हटलंय. तुकाराम साळुंके आमच्या बरोबर आहेत मार्गदर्शन करायला. साळुंके साहेब इथं कोणते कोणते प्राणी आहेत. प्राणी सांबर, बेकर, डुक्कर, ओके चाळिंदर, ओके. रानगवा, हम्म. बिबट्या, अस्वल वा आणि तारावाघीण. वा वा वा. आज दिसावी आमच्या खूप अपेक्षा आहेत. बघू सकाळपर्यंत काय होतंय. हो हो ना. खरंच आणि आम्ही आलोय ना तर खुश झालोय एवढं जंगल पाहून.
एवढा घनदाट जंगल पाण्याचा योग आज आलाय 1 मे 2026. आणि सकाळी घरून साधारण 4 वाजता उठलंय, 5 वाजता आवरलंय, 5 वाजता प्रवासाला सुरुवात करून 200-250 किलोमीटर पुढे आलोय. खरंच पाहण्यासारखं जंगल आहे. अरे मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय आल्यापासून? अगदी काय म्हणता वेगळा आणि एक्साइटिंग अनुभव. बघूया आता काय सर या नेवर बिफोर वाला अनुभव. बघा, अशा हातेरे घेऊन यायला लागते. पुण्यात जर असतं तर कोयता गँग म्हणून पकडलं असतं. पण इथं गरज आहे काळाची. इथं तारा, वाघीण, अस्वल वगैरे ह्यांचं वावर हे त्यांचं घर आहे आणि आम्ही त्यांच्या घरात आलोय. वरती काय मावळ आहे का ते? नाही, बांडगुळाचा प्रकार आहे का तुम्हाला? काय ते मुंग्यांचं घर असतं. हे होय. खूप छान आहे. ते ऑर्किड पिवळं. ऑर्किड आहे ते. हे डुकरामची कामगिरी आहे सगळी. मुळ्या उकरून खाल्ले. कानगळती झाली, आवाज ऐका. प्राण्यांना एवढा जरी आवाज आला तरी ते खूप लांब जात असतील हा. कारण खूप शांतता आहे इकडे. पाऊस पडल्यानंतर तुमची सुद्धा गस्ती नसेल इकडं. दररोज 5 किलोमीटर टार्गेट असतं. हो हो, कुठं पण फिरा, तेवढं पूर्ण करा. दररोज वेगवेगळ्या भागात. भयान किर्र असा आवाज येतोय. इथं कसले बाकीचा आवाज येत नाही. मग ना गाडी, ना घोडी, ना काय, फक्त रातकिडे. हा, करवंद. करवंद खायचेत का रे? करवंद आहे बघ इथं, ताजी ताजी करवंद आहे. बघा गोड आहे का नाही पुढे. वा, करवंद झाडाची तोडून मस्तच. हा, तोरणचं. वरती समोर दिसलं हे समोर. मी जे आजींकडून घेतले त्याला हे तोरण म्हणतात. हे उंच आहे जास्त. घेतले. घ्या किती याला म्हणतात तोरण. आणि याची चव आहे ना पूर्णासारखी लागते. खूपच सुंदर चव आहे. खूपच खूपच. मित्रांनो, चालून चालून घामाघूम झालंय. माझा मित्र थोडं शूटिंग करतोय. आता दम लागलाय, जरा कवर होऊ द्या. आणि तुम्हाला जागा दाखवतो. आता वाजलेत 5. आता इथं पाणवठा आहे, प्राण्यांसाठी पाणी प्यायची जागा. आणि समोर बघा माझे मित्र दिसतात. इथून तर समोर दिसतोय का ते झाडावर बघा मचान आहे. आता इथून असं रस्ता जायचा आहे. हे फॉरेस्टच्या लोकांनी इथं जागा केली आहे पाण्यासाठी. तर याच्यावर नाही असं कसरत करत हे आलं पलीकडं. नंतर वनस्पती बघा झाडावरती गुलाबी कलर इथून असं. आणि हे बघा वरती
दिसेल तुम्हाला. हे आहे आजच्या राहायचं ठिकाण. कसं काय वाटलं हे ठिकाण? हा न भूतो न भविष्यती, बाकी काही नाही. वा, असलं काही एक्सपेक्ट केलं नव्हतं असं. यस. आता पूर्ण रात्र आम्ही ह्या पाणवठ्यावर लक्ष ठेवून राहणार. नाही, एक माझ्याकडे आहे. हा मोठ्याच्या मोठं दगड आहे एकच ना. तुमचं स्ट्रक्चर बघा असं बनवलंय आणि पूर्ण असं किर्र अशी झाडी आहे. म्हणजे इथं आत्ता 5 वाजलेत पण तरी पण कसलाही प्रकाश येत नाही. म्हणजे आत्ताच अंधार झाला इथे. ही अशी आमची राहण्याची खोली. वरती गेल्यानंतर मी आतून पण दाखवतो काय व्यवस्था आहे तिकडे. पण मजा आली. घामाच्या धारा चालल्यात. बघा सर्व परिसर कसा वाटतोय. इथून सुंदर एक मस्त सूर्याचं किरण येते बघा. समोर दिसेलच तुम्हाला. आणि ती इथं पडते. याला म्हणतात मचान. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा योग आलाय मचानमध्ये राहण्याचा. आता वरती आल्यानंतर बघा माझं घर. हे असं इथं अशी राहायची सोय केली. आणि असं इथून समोर हे असं बांधकाम केलं त्यांनी झाडांचं सगळं. माझं आहे धापण. आणि इथून असं गेलं की समोरच पाणवठ्याची जागा. हे भगवान, हे बघा मित्रांनो कसं आहे आपली हा जास्त अनुभवी. काय वाटतं तुला? आहे ते बरं आहे ना. अशी बुट लटकून ठेवायला लागलेत बघा. बरं इथं काय चोरीला जायची काय भीती नाही. रात्रीचे 7:45 वाजलेत. आता चंद्र आकाशात हळूहळू येतोय. इथं समोर दिसतोय हा चंद्र आहे. झाडे एवढी किर्र आहे की बास रे बास. हा चंद्राचा प्रकाश देतोय समोर. थोडासा अंदाज येत असेल. आता 7:45 वाजलेत. एकदम किर्र शांतता आहे. आणि आम्ही आमच्या मचानमध्ये आहोत. जसं जसं चंद्र वरती येईल तशी तशी लाईट वाढेल. अशा प्रकारे 2 तारीख उजडलेली आहे. 2 तारीखच राहत. आणि नाईट स्टे संपलं आमचं. जंगल नाईट स्टे एकदम हॉरर. प्रत्येक पान पडलं तरी असं वाटायचं की अरे बापरे आता काहीतरी झालं. आणि पूर्ण किर्र अंधार. दिवसाचा माहोल वेगळा, रात्रीचा माहोल एकदम वेगळा. हे आमचं राहण्याचं ठिकाण. आणि इथून आता आमचं प्रस्थान. म्हणजे दिवसाचा प्रकाश खाली पडत नाहीये तर चंद्राचं तरी काय चंद्र हारणार याच्या पुढे. रात्रीच्या त्या भूतपूर्व अनुभवाचं वर्णन करणं शब्दात अशक्य आहे. आम्हाला रात्री खूप असे प्राणी दिसले. रानडुक्कर होते,
नंतर तुम्हाला कोल्हे होते, नंतर साळींदर होते, रानमांजर होते. आणि काय व्हायचं नक्की की पाणी प्यायला आले की तर आम्हाला कळायचं की एक प्राणी आला आहे, पण ते अंधारात एवढा शाप दिसतच नव्हता, पण थोडं असं चंद्रप्रकाशात आम्हाला तो दिसायचा. पण बॅटरी जर लावली की ते पळून तरी जायचे. आणि मग त्याच्यात मग काय मजा नाही. तर आमच्या गाईडने सांगितलं की तुम्ही बॅटरीचा वापर करू नका, फक्त नोट डाऊन करा. आणि आम्ही ते करत राहिलो. पण अनुभव हा अतिशय सुंदर होता. एवढ्या मोठ्या सगळ्या परिसरामध्ये जंगलामध्ये मी एकटाच आहे आता सध्या. मला एका माणसाने सोडलं इकडं. म्हटलं काय करायचं तर म्हटलं चला. आणि रात्री इथून गवे आणि बिबटे फिरलेले तिथं या मंदिराच्या इथं. वातावरण बघा किती क्लीन आहे, हवा एकदम फ्रेश आहे आणि खरंच मजा वाटते. तर 1 तासभर मी इथे एकटा असणार आहे. मग मंदिराचे कामगार वगैरे येतील, त्याला वेळ आहे अजून. आता बघतो काय इथं फोटो भेटले तर, फोटो व्हिडिओ काहीतरी भेटले तर बघायचं. जंगलात एक मंदिर आहे वाल्मिकींचं, आणि तिथं येऊन मी बघतोय तर इथं शेकरू भरपूर आहेत, पण ते माझ्या अगेन्स्ट साईडला आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचे काही फोटो मला काही व्यवस्थित काढता येत नाही आहे. आणि त्यात झाले काय, मी घातलं आहे व्हाईट शर्ट, तर मग व्हाईट शर्टचं रिफ्लेक्शन त्यांच्याकडे लवकर जातं आहे. ते लवकर मी जवळ गेलं की ते पळून जातात. असं काहीतरी शॉट आहे हा. पण हे पहिल्यांदा मी एवढ्या डेन्स जंगलामध्ये एकटा आहे. म्हणजे असं कधी नव्हती डेअरिंग केली, पण आत्ता आलो आहे सहज. चला म्हटलं बघूया. सुरुवातीला वाटलं असेल इथं कोणतरी, पण कोणच नाही आहे. ज्या माणसाने मला सोडलं आहे तो माणूस गेला आहे मला इथून. आणि आता दुसरं कोणत्या तरी माणसाची वाट पाहतो मी, जेणेकरून मला कोणतरी गेटपर्यंत घेऊन जाईल. आणि गेट्स ते आहे ते समोरच्या साईडला तुम्हाला दिसेल, तिकडच्या साईडला आहे ना, इकडं गेट आहे मेन. तर असा परिसर आहे बघा. खरंच बरं वाटतं, भारी वाटते.